जरा आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सम आणि हे आहे कोणत्या धड्यातून मेन्सुरेशन या धड्यातून आहे. तर याच्या अगोदर पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तिकडे आपण डिस्कस केले ना पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं सम. तुम्ही सांगणार हो आणि ते सम नाही बघितलं तर बघून घ्या ते व्हिडिओ, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. आता हे सम डिस्कस करूया. आपल्याला एक फिगर दिलंय, काय ते बघून वाटतं ना क्युबॉइड आहे. चला बघूया. अगोदर वाचून घेऊया काय दिलंय सम. सम मध्ये दिलंय 3 फेसेस A, B and C having a common vertex of a cuboid. हे क्युबॉइड आहे आणि त्यात 3 सरफेसेस आहेत. बघा ना इकडे म्हटले ना A, B आणि C, हे तिन्ही सरफेस आहेत. कोणते सरफेस आहेत? ज्यांच्यामध्ये एक कॉमन वर्टेक्स आहे. ओके, आणि त्यांचं एरिया सांगितलंय. ए च एरिया आपल्याला सांगितलं आहे 450 सेंटीमीटर स्क्वेअर, बी च दिलं आहे 600 सेंटीमीटर स्क्वेअर आणि सी च दिलं आहे 300 सेंटीमीटर स्क्वेअर. हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि हे दिल्यानंतर आपल्याला सांगितलंय फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड म्हणजे या क्युबॉइडचं व्हॉल्यूम फाइंड करायचंय. आता क्युबॉइडचं व्हॉल्यूम म्हटलं तर आपल्याला माहित आहे काय ते, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. म्हणजे पहिल्यांदा याचं लेंथ, ब्रेथ आणि हाईट डिफाईन करूया. चला, आता इकडे आपल्याला माहित आहे लेंथ, ब्रेथ आणि हाईट, जे बेसिक कॉन्सेप्ट जेव्हा तुम्ही ते ऑब्जेक्ट बघितले, ऑब्जेक्ट शिकलेत ना, तेव्हा माहित आहे ना लेंथ, ब्रेथ आणि हाईट कसं डिफाईन करतात. कोणतंही एक वर्टेक्स घ्यायचं. चला आता हे वर्टेक्स घेतलं. या वर्टेक्स पासून मला सांगा किती सेगमेंट्स ओरिजिनेट होतात, म्हणजे किती सेगमेंट्स तिकडून स्टार्ट होतात. तुम्ही सांगणार 3 आहे ना. बघा बघा, एक सेगमेंट इकडे बघा. हे जे सेगमेंट आहे याला आपण म्हणतो लेंथ, याला डिफाईन करूया स्मॉल एल. आणि दुसरं सेगमेंट इकडे आहे, याला म्हणूया ब्रेथ म्हणजे स्मॉल बी. आणि तिसरं जे आहे ते वर्टिकल सेगमेंट जे आहे त्याला म्हणूया हाईट म्हणजे स्मॉल एच. म्हणजे इकडे जेव्हा त्यांनी सांगितलं आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड, तर आपल्याला माहित आहे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे एल इंटू बी इंटू एच आहे ना. याचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता हे फाइंड करण्यासाठी आपल्याला काय दिलं, 3 इन्फॉर्मेशन आहेत, त्याला युज करा. चला, पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं, आपल्याला दिलंय सरफेस एरिया ऑफ ए. च सरफेस जे आहे त्याचं एरिया दिलं आहे आपल्याला 450 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, ते लिहिलं. आता जेव्हा तुम्ही सरफेस ए, फेस ए ला बघतायत, फेस ए ला बघतायत, तुम्हाला माहिती आहे ते रेक्टँगल आहे. आणि रेक्टँगलचं एरिया, क्षेत्रफळ म्हटलं तर काय असतं ते, लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे काय असतं, प्रोडक्ट करायचं, मल्टिप्लाय करायचं. कशाला मल्टिप्लाय करायचं, काय मल्टिप्लाय करायचं, ते आहे लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे प्रोडक्ट ऑफ ऍडजसेंट साइड्स. जे आजूबाजूचे साइड्स आहेत त्यांचं लेंथ मल्टिप्लाय करायचं. ओके, इकडे एक साइड आहे एल आणि दुसरं जे बगलचं आहे, बाजूला आहे, त्याचं काय एच म्हणजे आहे एल इंटू एच. म्हणजे तिकडे लिहायचं एल इंटू एच इज इक्वल टू 450. हे इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला कुठून कळलं, कारण आपल्याला बेसिक माहित आहे, तिकडून आपल्याला हे समजलं. ओके, आता तुम्ही सांगणार नेक्स्ट सेम लिहूया. एरिया ऑफ सरफेस बी, त्याला दिलं आहे एरिया, किती दिला आहे ते दिलं आपल्याला 600. व्हेरी गुड. आता सरफेस बी ला बघा, सरफेस बी आहे, त्याची एक जे बाजू आहे ते आहे एल आणि दुसरं बाजू आहे बी, म्हणजे त्याचा एरिया काय असणार आहे एल इंटू बी. तर लिहूया एल इंटू बी, ते किती आहे 600. याला मार्क करूया रिझल्ट नंबर 2. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार आता थर्ड फॉर्म करू शकता ना. व्हेरी गुड. काय लिहिणार, एरिया ऑफ सरफेस सी, ते किती आहे, एरिया ऑफ सरफेस सी आहे 300. लिहा तिकडे 300. आणि सरफेस सी जे आहे ते बघा, एक साइड आहे बी आणि दुसरी साइड आहे एच, म्हणजे त्याचं एरिया किती असेल, क्षेत्रफळ किती असेल, बी इंटू एच, अँड दॅट इज इक्वल टू आपल्याला दिला आहे 300. आणि हे आहे रिझल्ट नंबर 3. व्हेरी गुड. म्हणजे रिझल्ट नंबर 1, रिझल्ट नंबर 2, रिझल्ट नंबर 3 हे लिहून झालं. आपल्याला पाहिजे काय ते बघा, आपल्याला पाहिजे एल इंटू बी इंटू एच. ओके, तर एल इंटू बी इंटू एच पाहिजे, बरोबर. एल इंटू एच आहे आपल्याकडे रिझल्ट नंबर 1 ला, नंतर आहे एल इंटू बी, नंतर आहे बी इंटू एच. पण तुम्ही सांगणार आपल्याला पाहिजे एल इंटू बी इंटू एच, तिघांचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. कसं येणार आहे, तुम्ही बरोबर विचार करतात. आपल्याला तिन्ही जे स्टेटमेंट आहेत याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे लिहायचं तिकडे मल्टिप्लाइंग 1, 2 and 3. आता मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, लेफ्ट हँड साइड मल्टिप्लाय करा, राईट हँड साइड मल्टिप्लाय करा. आता लेफ्ट हँड साइडला काय, फर्स्ट लेफ्ट हँड साइड आहे एल इंटू एच, इंटू सेकंडचं लेफ्ट हँड साइड आहे एल इंटू बी, इंटू थर्डचं लेफ्ट हँड साइड आहे बी इंटू एच.
इक्वल टू राईट हँड साईडला काय आता राईट हँड साईड मल्टिप्लाय करा म्हणजे 450 इंटू 600 इंटू 300 लिहिलं. आता लेफ्ट हँड साईड सिम्प्लिफाय करूया. चला काय दिलंय तुम्ही सांगणार एल इंटू एल आहे म्हणजे एल स्क्वेअर. व्हेरी गुड. बी इंटू बी आहे म्हणजे बी स्क्वेअर. आता एच इंटू एच आहे म्हणजे एच स्क्वेअर. झालं इक्वल टू 450 इंटू 600 इंटू 300. आता आपल्याला पाहिजे एल इंटू बी इंटू एच आणि आपल्याला काय मिळालं एल स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इंटू एच स्क्वेअर. तुम्ही सांगणार हो एल इंटू बी इंटू एच आपल्याला मिळू शकतं किंवा जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला हे मिळू शकतं. ओके स्क्वेअर रूट घ्यायचंय याचं स्क्वेअर रूट घ्यायचंय. ओके इकडे स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे माहिती आहे ना आपल्याला कसं करायचं ते फॅक्टराईज करायचं आणि सेम जे फॅक्टर्स आहेत त्यांचं जोड्या बनवायचं. ओके पेअरिंग करायचं. तुम्ही सांगणार आता स्मार्ट बना लवकर लवकर करायचं फास्ट फास्ट करायचं. कसं करायचं 600 ला आपण काय म्हणू शकतो 6 इंटू 100. 300 ला 3 इंटू 100 याच्याने काय झालं 100 आणि 100 याचं एक जोडी तयार झाली ना पेअर झालं ना. व्हेरी गुड. म्हणजे इझिली ते स्क्वेअर रूट करू शकतो. व्हेरी गुड. तुम्ही सांगणार ओके आता 450 ला कसं लिहूया 450 ला अगोदर लिहूया 45 इंटू 10 लिहूया. 600 ला आपण सांगितलं 6 इंटू 100. 300 ला 3 इंटू 100. आता फर्दर फॅक्टराईज करायचंय. कशाला फॅक्टराईज करायचंय कोणाला फॅक्टराईज करायचंय 100 इंटू 100 तर आलंय त्याला घेऊन एका साईडला ठेवा. पहिलं 100 इंटू 100 ते पेअर ते जी जोडी आहे ते ऑलरेडी फॉर्म झालंय त्याला साईडला ठेवा. आता जे 45 आहे त्याला फॅक्टराईज करा. 45 म्हणजे 5 इंटू 9 म्हणजे 5 इंटू 3 इंटू 3 लिहिलं. 10 आहे 10 ला काय लिहिणार आहोत 2 इंटू 5 प्राईम फॅक्टरायझेशन झालं. आता आहे 6 ला काय लिहायचं 2 इंटू 3. आता आहे उरलेलं एक 3 आहे त्याला लिहा इंटू 3. वाव. आता तुम्ही सांगणार ओके आता आपण ते जे फॅक्टर्स आहेत त्यांना ग्रुप करूया ना एकत्र आणूया जे सेम फॅक्टर्स आहेत. ओके सेम फॅक्टर्स म्हणजे 5 च्या बरोबर 5 लिहायचं म्हणजे 5 इंटू 5 लिहा. ओके 3 च्या बरोबर 3 लिहायचं आणि किती 3 आहेत 4 आहेत त्याला लिहा एकत्र म्हणजे सोपं होणार ग्रुपिंग करताना. ओके नंतर काय उरलंय 2 इंटू 2 ते लिहून घ्या. आता आपण काय करणार आहोत आता आपण सांगणार ओके आता आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो का हो स्क्वेअर रूट घेतलं तर काय होणार आहे लेफ्ट हँड साईडचं स्क्वेअर रूट काय येणार आहे एल इंटू बी इंटू एच ते लिहून घ्या. राईट हँड साईडला आता जे पेअरिंग करा जोड्या आहेत ना 100 इंटू 100 त्याचं स्क्वेअर रूट किती आलं 100 त्या जोडीतून एक आलं. व्हेरी गुड 5 इंटू 5 आहे त्याच्यातून एक 5 आलं स्क्वेअर रूट. व्हेरी गुड 3 इंटू 3चं 3 आहे नंतर 3 इंटू 3 आहे त्याचं 3 आलं आणि 2 इंटू 2 आहे त्याचं आलं 2. व्हेरी गुड. आता पुढे मल्टिप्लाय करा. तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे 100 ला तसंच ठेवूया पहिला याला मल्टिप्लाय करा. काय येणार 5 इंटू 2 किती 10. व्हेरी गुड. आणि 3 इंटू 3 किती 9. 9 इंटू 10 किती आलं 90. आता मल्टिप्लाय करा 90 इंटू 100 म्हणजे 9 ठेवायचं आणि त्याच्याबरोबर किती शून्य आहे तिकडे 1 2 3 म्हणजे काय आलं आपल्याला एल इंटू बी इंटू एच चं व्हॅल्यू आलं आहे 9000. पण एल इंटू बी इंटू एच म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड आलं ना ते किती आलं 9000. 9000 युनिट काय असतं सेंटीमीटर क्यूब म्हणजे फाईन लाचं तिकडे लिहायचं. ते झालं आपलं उत्तर झालं. तर मला सांगा सोपं होतं की नाही. पण याच्यासाठी जे बेसिक्स आहेत ना क्युबॉइड त्याच्यामध्ये लेंथ आणि हाईट कसं आपण डिफाईन करतो ते आपल्याला माहित असेल ते झालं एकदम 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 सोपं होतं. एकदम इझी आहे. आता तुम्हाला आवडलं समजलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. पण तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय ना प्रॅक्टिस करा. तुमचं कॉन्फिडन्स वाढलंय तुमच्या मित्रांचं पण वाढलं पाहिजे म्हणजे त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलंच असेल नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा.